सून. तर ते मनीषाकडे आहे ना सगळ्या कामांना, अगं सगळ्या कामांना बाई आहे तिच्याकडे, सगळ्या सगळ्या कामांना बाई आहे. इव्हन संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुद्धा बाई आहे ती. आणि ती बाई सगळं काम करून देते. मग ती सगळं काम केल्यानंतर तिला थकवा येईल का? नाही येणार. हो. मग असं आहे. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो. नाही. आहेत ना मॅडम, माहिती की अजून दुसरी कुठे गेली नाही. त्याला वाटतं शेवटी शेवटी आता शेवटी ते करत आहे. आहे ना, दुसरा एक नंबर आहे ना, सिग्नल देते बरोबर. 76 66 50. इंडिकेटर लय मोठे आहेत. इंडिकेटर कसं आपण ट्रेडिंग नाही करत नाही का? मग नाही हो, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा नंबर नाही ना माझ्याकडे. एकदा ट्राय करून बघा आणि दुसरं मग कॉम्बिनेशन लावलं मग आर एस आय लावला सांगा होतंय का काय. पण मी नाही केलेला अहो कधी, मग मला येतच नव्हतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पण सांगावं. ग्रीन दिलं चॅनलवर क्लोज झाली तर बाय करायचं, नाहीतर बाय करायचं नाही नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही. असं वेळच नाही. ओपनच करा ना. ओपन झालं मग चालेल. काय काय? चालेल चालू आहे. चालेल चालू आहे. सांगा. खाली ॲपच आहे ते सगळं. काय क्लिक करा खाली काय पण असतं त्याच्यावर. करा क्लिक करा. वॉच लिस्ट करा. टाकायचं वॉच लिस्ट तयार करा. टाकायचं क्रूड ऑइल. काय ट्रेड त्याच्यावर तुम्हाला 10 लाख रुपये देतात फ्री. 10 लाख आले त्यात येतं ऑटोमॅटिक त्यात. तर आज काय घ्यायचं होतं आपल्याला हे सेक्टर इंडायसेस घ्यायचं आपल्याला. सेक्टर इंडायसेस. निफ्टी उलटी काय टाकतो क्रूड ऑइल टाका तिथं. निफ्टी उलटी आता कुठं तुम्हाला दिसणार त्या निफ्टी तिथं ऑलरेडी वर येत असते. मोबाईल नंबर टाका तुम्ही त्याला. ते मी तुम्हाला पाठवून ठेवते वाटलंच तर. हो. हो हो चालेल. आता ते थोडंसं एक शेअर मार्केटची मीटिंग झाली आहे. तुम्हाला एक अर्ध्या तासात करते मी कॉल किंवा रिप्लाय देते. याचा फोटो काढून घ्या. चीटिंग होतीये ना म्हणून, बाकी काही नाही. मी करते. हो. हॅलो. हॅलो. काढलाय. येतोय? ऑनलाईन मेंबर काढून घ्या. कृष्णा नाही झाला पण आता अडकलं काय. तर ते या सगळ्या प्रकार असे आहेत बघ. फार काय करायचं याच्यात. कधी नसा अवघड झालं होते. तुम्हाला पुढचं सांगायचं नाही कसं इथं काय टाकायचं तुम्ही सर्च मध्ये क्रूड ऑइल टाकायचं. इंडियन वापरता तुम्ही क्रूड ऑइल दिसतंय. हे याच्यातलं एम6 वाला घ्यायचं. त्याला ऍड करायचं चार्ट मध्ये. ऍड करायचं. ऍड झालं स्क्रिप्ट राजकारण नंबर याच्यामध्ये ऍड झालं दिसतंय. म्हणून ते केलं की चार्ट दिसले चालू झालं स्क्रोल दिसतंय वर गेलंय. जर तुम्हाला याचं ऑप्शन चेंज व्हायचं असेल तर तिला चालू होते 5 6 8 ठेवा. तिथं ऑप्शन चेंज आहे 5 650 तुम्ही जोडू शकता. आणि ते मग हे बोलले ना 5 650 काय द्या 5 650 50 रुपयाला आहे. 50.40 होते कमी असते 50 30. तुम्ही काही गोष्टी सांगता येतील इथून तुम्ही याला बाय करू शकता. बाय म्हटलं इथे 1 लॉट टाकायचं. लिमिट प्राइस टाकायची तुम्ही काय असेल 40 45 रुपये 45 तुम्ही बाय करू शकता. प्लेस ऑर्डर म्हणलं तुम्हाला इथून
आणि त्याच्यामुळे काय असतं त्यांचं दुःख चालू असतं. मी हे बोलून किंवा तुम्हाला जर वाटलं वयस हे करायचं तर तुम्ही नाही करू शकतो डायरेक्ट. पण याची एक्सपायरी कधी आता बघायचं बरं का. 19 सप्टेंबरला म्हणजे 4-5 दिवसांनी एक्सपायरी. शेवटी 2 दिवस स्ट्रेट नाही करायचं. 3 दिवस वाढत नाही याच्यामध्ये. सुरुवात 8 दिवस पण नाही करायचं कारण याच्यामध्ये जास्त मार्जिन लागतं सुरुवात 8 दिवस. स्टॉप लॉस येत ना त्याच्यामध्ये. हा मला पण नाही ह्यांनी काय केलं माहितीये का? TDT पण येईल. मला पण सांगितलं मला पण नव्हतं तुम्हाला सांगितलं. स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही पण सेट करते पाहिजे. इथं तुम्ही स्टॉप लॉस लावायचं इथं टार्गेट लावायचं. इथं आकडे दिले आले म्हणजे स्टॉप लॉसचे. तुम्ही लावाच तुम्हाला लावायचं तो. तुम्ही आता घेतलेला असलं इथल्या लॉट तुम्ही स्टॉप लॉस बी लावू शकता आणि टार्गेट बी लावू शकता त्या ऑर्डरमध्ये DDT मध्ये. हा ऑटोमॅटिक ट्रिगर. मला नाही राजे मामा बोलले दोन्ही एकाच वेळेस लावतात तुम्हाला. बोलले की पण ठीक आहे स्टॉक मध्ये करायचं. समजा तुम्हाला स्टॉक मध्ये घ्यायचं असेल ठीक आहे. समजा किती वाढला असं मी बोलले 9,200 टार्गेट दिलं तुम्ही असं झालंय का शेवटी 175 गेले. राहुल सरांनी टाकलं होतं घसरण मार्केट त्यांनी टाकलं होतं त्याच्यामध्ये टाकले त्यांनी काल टाकलं होतं ते तुम्ही ग्रुपवर बघता का नाही. आता याला जर बाय केला ठीक आहे. क्वांटिटी घेतल्या नाही त्यांना जे वाटतं ना स्टॉप लॉस बी लावता येईल तुम्हाला टार्गेट लावतो. डेंजर सुविधा आहे त्याची खूप दिवसापासून रोबो ऑर्डर म्हणून नाव होतं. GT आहे आणि सगळ्यात जास्त हो. DDT सगळ्यात भारी म्हणजे झेरोदाला आहे सगळ्यात सुरुवातीला. त्याच्यामुळे लोक वापरायचे. हा आमच्याकडे पण होतो तुम्हाला विचारत नाही बघायची गरज नाही तुम्हाला 1 वर्षभर. कॅरी फॉरवर्ड घ्यायचा आपण याच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड घेतला ना मग मी काय तुम्ही आज जर शेअर घेतला आणि तुमचं 6 महिने टार्गेट जर याची धरत यातून 6 महिने घेतलं तर सीए ट्रेड तुम्हाला रोजची रोज त्या अकाउंटमध्ये काढावं लागतं. काहीच नसतं कधीच काहीच बोलायचं सेलिंगच्या हेजिंग सगळं तुम्ही आणून विचारा ना कॅरी फॉरवर्ड आहे ना त्याच्यामध्ये. की बाबा कॅरी फॉरवर्ड म्हणजे डिलिव्हरी म्हणजे कॅरी फॉरवर्ड. इंटरडे म्हणजे असं वाटतं इतका डीप मध्ये विचार केला. सगळ्यात सुरक्षित स्ट्रॅटेजी तीच नाही राहुल सर नाही कोण नाही असं कोण नाही काय म्हणले कोणच नाही असं चला करू चालू कोण नाही तरी आपण काही थांबणार नाही आता नंतर सगळं होऊन जाईल उडा दमन घेतलाय आपण इथे पिरियड चला लिहिलंय ते गुगलवर जायचं बघ काय टाकायचंय आता पिरियडला पण मग त्याच्यासाठी मी वाचा ना काय टाकायचं सेक्टर इंडस्ट्रीज. आता मला सगळे कपडे धुवावे लागतील म्हटलं मी देते दूध मशीन सेक्टर इंडस्ट्रीज आता आलंय. जमणार नाही मशीनला देते प्रमाण ना पुन्हा बरं झाली जॉईन काय पाऊस चालू सगळी गणपतीला पण यायचं होतं आणि तुम्ही वाचून सांगा फक्त त्याच्या प्रमाण सेक्टर इंडस्ट्रीज नाही महत्वाचं आहे. शेवटी काढ राहतात लोक जरा काय वाटतंय हे लेक्चर ना बोर वाटतं ऐकायला पण हे खूप महत्वाचं आहे. जर त्यांचे ते सर आहेत पहिले त्यांनी आज त्यांना जेवायला बोलवलं याच्यानुसार जर तुम्ही चालले तर एकदम भारी आम्हाला शेतीची कुठं ना कुठं तुम्हाला पैसे कामं असे ते काल सांगायचं राहुल सर ओके. सांगितलंच नसतं ना आम्ही पण सर नमस्कार. हा कुठं गेला वय पेसेस तुमचा वय पेसेस काय म्हटलं वय पेसेस कुठं गेला वय पेसेस केलं पण झालं नाही. OFSS सर चांगला गेला ना. कोणतरी म्हणत घसरून पडेल तो 9,200 टार्गेट दिलाय पण 200 ला जाणार तो उद्या तुम्हाला 200 दिसेल तो गेला. कसं पण एवढे आले ना त्याच्यामध्ये ऑलरेडी बाहेर आले होते ना सर
बाहेर आले होते, एवढ्या मोठ्या व्हॉल्यूम मध्ये तो ठेवूच आता जो मीटिंग वरतीच चढला करते होता, मग परत करेन. हा तर तो वरतीच जाणार ना, खाली कसा येणार होता सर? हॅलो 8,800 ला विकला मी तो. कट केला किती? का? 8,800 ला. हॅलो आवाज येतोय का ग? अरे बापरे, हो का? माझा होता माझ्याकडा. आता क्लास करते एकानेच मला रिटर्न तेच तुला सांगा म्हणून करत होते अर्जंट. किती कुठे विकला 9,142 वर आहे तो आता. हॅलो तो पण हा 9,200 इथं सर पॅटर्न बनला आहे ना सर, हो OFSS ला डेली टाइम फ्रेम वरती. हॅलो बनला असेल. म्हटलं नंतर करत चालेल. मॉर्निंग स्टार बनला असेल डेलीवर. मॉर्निंग स्टार बनला आहे डेली वरती. बनणारच आहे काय म्हणला का? कशी झाली होती चटणी? हो तुम्हाला रेट म्हणजे बरोबर गेला की ते काय? हो, तुम्ही अभाव टाकलं होतं 901 काहीतरी तुम्ही दिला होता. ना? 9,120 काहीतरी दिला होता असं काहीतरी. काय बोलली? हा ते गेला 142 ला. वरण 173 ला गेला. वरण भात खा. मॉर्निंग स्टार हो बनला त्याने. हा ब्रेक झाला ना उद्या. खतरनाक जाईल तो, खतरनाक. त्याचं ऑप्शन भारी बरं का त्याचं, घ्यायचं असेल तर. OFSS च. हो भारी ऑप्शन त्याचं, एकदम जबर ऑप्शन त्याचं, मस्त ऑप्शन चालतं. आणि हा OFSS सर चालणारच, म्हणजे त्याला काय म्हणतो, जर ही लेवल जर समजा ब्रेक झाली 177 वगैरे. 75चा लॉट आहे त्याचा. किती? 75चा एक लॉट जरी घ्यायचा असेल तुम्हाला 16,000 रुपये लागतात. समजा माझ्याकडे 16,000 अच्छा. रुपये लागतात. 5 लॉट जर हो घेतले तर 83,000 रुपये लागतात. तुम्हाला कमी लागतील. हो, नाही आणि याच्यामध्ये होणारच कमी नाही कसे आहे. लागणार? तुमचं ते ब्रोकर वेगळं आहे ना. नाही नाही, त्याच्यामध्ये OFSS वगैरे मला वाटतं आहे की नाही माहित नाही, त्यामध्ये नाही बघत. हे वाले स्टॉकचे आपले नॉर्मल याच्यामध्ये. नाही ऑप्शन सगळ्याला ऑप्शन चांगला ट्रेड आहे खूप. OFSS KEI हे माझी वॉच लिस्ट ना, यातले सगळे ट्रेड भारी ते. आयशर मोटर OFSS हो. वेगवेगळ्या करून ठेवलं. बजाज ऑटो सगळे नवीन फ्लोर डिसाईन सगळे म्हणजे पळणारे ट्रेड शेअर्स आहेत सगळे. हो, महिंद्रा अँड महिंद्रा वगैरे चांगला आहे ना. यामध्ये किती वाढलाय? 3,500 वाढला असतो. 3,490 ने. एकटाच आय आय बघा MRF. ऑटो सेक्टर मध्ये चांगली मुवमेंट आहे सर सध्याच्या डेट मध्ये. 1,38,000 वरून 1,50,000च्या वर गेला तो. 52,000 गेला होता. कुठला? एक जरी शेअर असतं MRFचा MRF. हो. किती पैशाले असते? 4,000 रुपयाला असते एका शेअरचे. मग तेवढं दे काय? 3,400 मध्ये वाढला एकच. 62,000 ला घेतला होता आपण ते. 62,000 ला 62,000 ला. 88 ला विकला. शेअर्स मध्ये पैसा जास्त आहे, फक्त त्याला दम पाहिजे, बाकी काहीच नाही. दम ऑटो पाहिजे. सेक्टर हो, खूप येत आहे. नोकरी स्प्लिट झालंय वाटतं. नोकरी स्प्लिट झालाय. 5,000 स्प्लिट झाला का तो? स्प्लिट झालाय नोकरी बहुतेक. हायर आहे बहुत चाललंय ना, याच्यापेक्षा हा हायवर आहे ना. हायर आहे हो, बहुत वरती चाललंय आहे. ते. टाइम हो. त्याच्यामुळं काही बघायचं काम नाही. कधी पण चालत्या गाडीत बसायला शिकायचं. चाललेल्या गाडीत बसायचं नाही कधी. ठेवायची गोष्ट मार्केटमध्ये. आपण चालत्या काय गाडीत करतो गाडीत बसायचं. नाही माणसाची सायकोलॉजी. आपण गाडी थांबायची वाट बघतो. आपण वाटतं खाली येईन खाली आलं का आपण घेऊ. आणि तो जर असा खाली आला समजा इकडं असं, तर काय होतं त्याच्यामध्ये माहिती का? आपल्या वाटतं तिथं येईल, मग आपण इथं घेऊ. इथं घेतल्यानं थोडा वर जातो, पुन्हा मग जोरात खाली जातो, नंतर फसतो. त्यापेक्षा जी चालू गाडी आहे तीच पकडायची माणसाने कधी. याचा हायब्रेक झाला ना, घ्या ना, काय अडचण. याचा हायब्रेक झाल्यावर एकदम भारी हो. मुवमेंट येईल. तो नाही सांगा तुम्हाला शेअर 1.5 लाखाचा घ्या, पण दुसरी कोपऱ्याची भारी आहे. सगळ्यात जास्त पैसे कोपऱ्याने दिलेत मला. सगळ्यात जास्त पैसे. कोपर ना. हा 68-69,000 रुपये त्यांनी दिलेत मला एका दिवशी. 59,000 काहीतरी 400 काहीतरी रुपये दिले मला. 2 ते 3 मिनिटं दिले.
ते सगळं मार्केट पडलं आणि ते काय मी 207 रुपयाला घेतला होता, 502 रुपयाला मी काढला, 700 वर गेलं, 11.5 गेलं. IT सेक्टर सेक्टर शिकायचे दादा आपल्याला. ठीक आहे, चला चालू करू आपण. हा ना. गुगलवर जायचं आणि सेक्टरला इंडायसेस टाईप करायचं. देऊ सेक्टर इंडायसेस टाईप करायचं. त्याच्यामध्ये पहिल्याच त्याला जायचं, niftyindices.com वर जायचं. काय त्यात लिहिलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढलं. सेक्टर इंडायसेस टाकलंय का? असं एरर घेऊन दिलं. निफ्टी इंडायसेस ते काय टाकतो, मला लिहून दिलं ना त्याच्यात, स्क्रीनशॉट प्रमाणे करा. ते दिसत नाही म्हणूनच सांगितलं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे प्रत्येक प्रमाणे टाकायचं आपण. जास्त टाका ना, सेक्टोरल इंडायसेस काय वर मी टाकणार, टाका गुगलवर. मग काय ते कुठे घातली माझ्या स्क्रीनवर गेलं दिसतंय. ते बघायचं निफ्टी इंडायसेसवर जायचं. याला क्लिक करायचं. ठीक आहे, सेक्टर याला क्लिक करायचं. असं दिसेल तुम्हाला सेक्टर इंडायसेस. हे निफ्टीचे 14-15 सेक्टर त्यातले महत्वाचे. त्यातली निफ्टी ॲटो, त्याच्यानंतर ते दिलंय निफ्टी बँक, निफ्टी केमिकल, निफ्टी फायनान्शियल, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस 25. पण हे बघत नाही आपण. FMC सेक्टर आहे, हेल्थकेअर आहे, IT आहे, मीडिया आहे, मेटल आहे, फार्मास्युटिकल आहे, प्रायव्हेट बँक आहे, PSU बँक आणि रेल, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस. इस प्रकारनं बघायचं. जे नवीन म्हणजे जे मेन सेक्टर आहेत. आता सेक्टर इंडायसेस मध्ये गेल्यानंतर काय करायचं, काय लिहिलं आपण, कुठं जायचंय, इंडायसेस मध्ये जायचं. इंडायसेस म्हणून सेक्टर इंडायसेसला जायचं. इथं निफ्टी ॲटो बँकवर तेच एंटर येते. इथं बघा आलं की इथं तेच सेक्टर आहे. आपण ते डायरेक्ट गेलं किंवा सेक्टर इंडायसेसवर गेलं तरी चालेल. इंडायसेसवर गेलं, इथून सेक्टर इंडायसेस जायचं, इथून निफ्टी ॲटोला जायचं. हळूहळू जाईन. आलं इथं निफ्टी ॲटो मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये सगळ्या ॲटो सेक्टरच्या कंपन्या येतील. जसं आपण निफ्टी बँक निफ्टीचा एक इंडेक्स आहे 9,000, 53,000, 25,000, 24,000. तसं याचा सुद्धा एक इंडेक्स आहे, तो चालू आहे 27,146. हे कोणीच बघत नाही इंडेक्स. म्हणजे ॲटो सेक्टर 385 पॉईंटने वाढलेलं आहे आज, ते दाखवते. आता ॲटो सेक्टर मधल्या कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत मोठ्या? कोणत्या कंपन्या मोठ्या ॲटो सेक्टर मधले? टाटा आहे, मारुती. बर, मग तुम्हाला जर याच्यामध्ये ट्रेड करायचा असेल, होंडा, कोणते? होंडा, हिरो होंडा. अगदी बरोबर, हिरो होंडा आहे, हिरो मोटर कॉर्प. आता अगोदर असं नव्हतं, पण त्यांनी वर्गीकरण केलंय. 2 व्हीलर 3 व्हीलर वेगळं केलंय, पॅसेंजर कार्स युटिलिटी व्हेकल्स वेगळं केलंय, टू टायरच्या कंपन्या वेगळ्या केल्या, कमर्शियल व्हेकल वेगळे केले, आणि त्यातले कंपोनंटचे वेगळे केलं. अगोदर सगळं एकत्र दिसत होतं मागच्या मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी. आता सगळ्यात जास्त वाटा कशाला दिला त्यांनी? पॅसेंजर कार्सला दिलेलं आहे. पॅसेंजर कार्स मध्ये कोणत्या कंपन्यात बघू आपण? त्याला क्लिक करतो बघतो. कोणती कंपनी नंबर 1 ला? महिंद्रा अँड महिंद्रा, M&M. अगोदर तर मारुती होती, 27% वेट गेली. ह्या 5-6 महिन्यामध्ये खाली आहे आणि M&M होती. महिंद्रा अँड महिंद्रा जास्त वेट गेली. सर्व्हरचं लय भारी लोणचं तुला लय आवडतं. मारुती 15%, टाटा मोटर 12%, टाटा मोटर 3-4% होते अगोदर. आता हे टोटल 3 कंपन्यांनी जरी ठरवलं तर आपलं सेक्टर पडू द्यायचं नाही. आपल्या सेक्टरमध्ये मंदी येऊ द्यायची नाही. 3 सेक्टर जरी चांगलं परफॉर्म केलं तरी तुमचं ते निफ्टीला सावरून जाईल. मग त्यांचं सेक्टर पडू देणार आहे. कारण 52% वाटायचं 100 यामध्ये पाणी बाळगत नाही. किती पळाले तर मार्केटमध्ये काही परिणाम होईल का? सगळं 22%. त्याची सगळ्यात जास्त शेअर प्राइस मार्केटमध्ये सगळ्यात जास्त यामध्ये 1,52,000. पण तो वाटा किती त्याचा निफ्टीमध्ये? त्यातला फक्त 2% वाटा दिला त्यांनी त्या सेक्टरमध्ये. बाळकृष्ण इंडस्ट्री म्हणजे BKT टायर्स तर 1.5%, सगळे मिळून 4%. किती पळाले तरी
टू आणि थ्री व्हीलर्स मध्ये काय दिलंय? बजाज ऑटो, टीव्हीएस, आयशर मोटर आणि हिरो मोटर. हिरो मोटर बऱ्याच दिवसापासून 5% वर आहे. टीव्हीएस मोटर चांगलं वाढलंय, बजाज ऑटो पण वाढले, आयशर मोटर सगळ्यात जास्त वाढले. आयशर मोटर 2% होता अगोदर, 7% वर गेले. आयशरचा शेअर्स पण बघा भरपूर वाढलेला आहे. नंतर ऑटो कॉम्पोनंट्स, याच्यामध्ये मदरसन सुमी, टीम इंडिया, एक्साइड इंडस्ट्री बॅटरीची कंपनी, भारत फोर्ज आणि बॉस. हे काय करतात हे लोक, या कंपन्या सामान बनवतात. कंपनीच्या लग्नाला लागणार, गाड्यांना लागणार सामान बनवतात. ते त्याला इक्विपमेंट्स आहे की नाही, पार्ट बनवणारे कंपन्या आहेत. मदरसन वायरिंग आहे, समजा एक साईडकडे बॅटरी आहे. भारत फोर्सकडे काहीतरी असेल त्यांचं ते सांगाडा बिगाडा काहीतरी. हा, तर हे त्याला दिलाय वाटा. हे जास्त वाटा आहे, 3, 2, 5, 9, 7, 9, 9, 10, 11% आहे सगळा वाटायचा. कमर्शियल व्हेकल मध्ये एकच आहे अशोक लेलंड, 3% वाटा आहे त्याचा. सगळ्यात जास्त तुम्हाला ज्यावेळेस ह्या सेक्टरमध्ये ट्रेड करायचा आहे त्यावेळेस तुम्ही बघितलं पाहिजे पॅसेंजर मध्ये M&M महत्वाचे. आणि हे जेवढ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीचं ऑप्शन आहे मार्केटमध्ये. ऑप्शन असं काही निफ्टीतच ट्रेड केला पाहिजे. बँक निफ्टीत तुम्ही M&M चं ऑप्शन घेऊ शकता, टाटा मोटर्सचं घेऊ शकता, मारुतीचं घेऊ शकता. प्रत्येक कंपनीचं यातलं ऑप्शन आहे. प्रत्येकाचं ऑप्शन ट्रेड घ्यायची मंथली एक्सपायरी असते, ते चांगलं आहे. थोडे पैसे जास्त लोक घेत नाही, चांगलं आहे सगळं. वेगळं असतं ते, प्रत्येकाचे वेगळे असतं. मारुतीचा 100 होता, 50,000 आहे. पहिला 100 होता अगोदर. टाटा मोटर वापरायचा 1100 असेल टाटा मोटर. प्रत्येकाचं वेगळं. आता हे ठीक आहे, हे झालं निफ्टी ऑटो. आता निफ्टी बँक, आपण बँक निफ्टी म्हणतो ना, निफ्टी बँकला जाऊ. निफ्टी बँक मध्ये काय आहे? निफ्टी बँक सध्या 55,147 बरोबर आहे, 265 पॉईंट वाढलेली. निफ्टी बँक मधली सगळ्यात मोठी बँक कोणती? इथे बघा, प्रायव्हेट बँकेला 80% वाटा आहे, पब्लिक बँकेत 17% वाटा आहे, अदर बँकेला फक्त 3% वाटा आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट बँका जर चालल्या निफ्टी बँक पडणार नाही, तुमची बँक निफ्टी पडणारच नाही. कोणती सगळ्यात मोठी बँक भारतातली? HDFC. अजून ICICI. बघा, HDFCचा वाटा बघा किती, 28%, आणि ICICI बँक याचा 25%. या दोन बँकांनी जरी चालल्या, चांगलं परफॉर्मन्स केलं, तरी बँक निफ्टी पडणार नाही. मग तुम्हाला जर बँक निफ्टी ट्रेड करायचं असेल तर कमीत कमी या दोन बँकाचे चार्ट तुम्हाला बघावं लागतं. डायरेक्ट बँक निफ्टी ट्रेड करायचा नाही. काय करायचं, अगोदर HDFC कुठे चालली, ICICI कुठे चालली बघायचं. ह्या सगळ्या जरी बाहेर चालल्यावरती, पण या दोघांनी जर ताणून धरलं तर मार्केट जागेवर राहील, खेळेल मार्केट. आणि या दोघांनी जर मुवमेंट दिली ना, बँक निफ्टी एका झटक्यात वर जाईल. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना कधीही ही बँक आणि ICICI यांचे चार्ट तुमच्याकडे लावले असे पाहिजे. मग इथं बँक निफ्टी लावलं नाही, इथं ICICI लावायचे, इथं HDFC लावायचं. असं केलं तर तुम्हाला समजेल मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे. नुसतं निफ्टी किंवा बँक निफ्टी बघून चालत नाही. हा, टक्केवारी. आता HDFC जर चांगलं काम केलं, 3% जास्त वाढलं, HDFCच्या जागेवर ICICI जाऊ शकते. 13% होती ICICI बँक, 25% झाली. जसं सुझुकीला गौरव होता, सुझुकी 1 नंबरला होती, आता मग महिंद्रा गेली तिथे. महिंद्रा खूप चालली सध्या. कोटक बँक, ॲक्सिस बँक ह्या यात महत्वाच्या आहेत. इंडसइंड बँकला कमी झालं, कारण इंडसइंड बँकचा शेअर खूप घसरला आहे सध्या. 1400 रुपये शेअर होता, 600 रुपयाला शेअर. तिचा वाटा चांगला झाला इंडसइंड बँक. कोटक आणि हे पण 15% आहे, 15 आणि हे 52, 53 आहे की नाही. जवळपास 75% मार्केट चारच बँका करतात, कॅप्चर करतात. हा, त्याच्यामुळं ज्याला बँक निफ्टी करतात त्यांनी बघायचं कधी. हा, 12 बँक बँक निफ्टीमध्ये, 3, 4, 7 आणि इकडे असतील. हे सेक्टर बँकमध्ये 7, 8, 9, 10, 11. SBI पण चांगले 11, आणि खाली मला वाटतं एक असं अदर बँकमध्ये खाली असते AU बँक आहे. 12 बँकाचं मिळून हे बँक निफ्टी सेक्टर बनलेलं आहे. तर तुम्हाला कोणतं बघायचं त्यात, HDFC आणि ICICI बघायचं, ज्याला बँक निफ्टी करायचं. आता इथं बघायचं टॉप गेनरमध्ये कोण आहेत? कोटक बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक आणि इंडसइंड बँक. टॉप गेनर. लुजर कोण आहे?
यूओबी बँक पडली, एचडीएफसी बँक पडली, थोडीशी पडली, जास्त जास्त नाही पडली. पंजाब नॅशनल पडली नाही, आयडीएफसी पडली. ह्या 4 बँका पडलेल्या आहेत थोडे. इथं पण दिसतो मला. तुम्हाला जर याचा ऑप्शन करायचं तर टॉप गेनरमध्ये जायचं आणि कोणती बँक किती वाढली किंवा ते पर्सेंटेज बघायचं, चेंज इन पर्सेंटमध्ये किती वाढली, तिथून बी तुम्ही ट्रेड करू शकता. कृष्णा कसं करायला? कृष्णा आलाय का ऑनलाईन? महत्वाचं होतं आज, तुम्ही यायला पाहिजे. कृष्णा फोन लावा बरं, काय करतो ऑनलाईन जॉईन व्हा. कृष्णाचा नंबर आहे का ग्रुपमध्ये? असेल नंबर येत असतो ते, पण आले आज. दादा काय पडलं? अगोदर असं वेगळं वर्गीकरण नव्हतं, पण आता केलं त्यांनी, ते 4-5 महिन्यापूर्वी केलं. अगोदर पूर्ण एकत्र दिसायचं तुम्हाला सगळ्या बँक. आता वेगळं केलं सेविंग थोडं चेंज. काय का नंबर त्याला? कुठे आहे म्हणा त्याला विचारा. 1-2 मिनिटं थांबू त्याला येऊपर्यंत. चांगलं करू काही हुशार. आज सेक्टर इंडस्ट्री घ्यायचं पूर्ण आपल्याला. पूर्ण घ्यायचं सेक्टर इंडस्ट्री. मग सरकती ग. मग राहील तुमचं फक्त कामात हिटा वेगळा मुलगी बघ कशी दिसते. उद्या घेऊन टाका. परवाचा दिवस तुम्हाला काय अडचणी असेल ते लागेल त्याला देऊन टाका. हो आजीने एक उद्या कपडा आपल्या दिलाय, परवा पण आजी म्हणली त्याला टॉप तिचा असं वाटतं तिला की टॉप तुम्हाला काय? अच्छा इथून असं काढले हा एस आय पी म्युच्युअल फंड घेऊ, त्याचं इलेक्शन म्युच्युअल फंड एक्सपर्ट एस आय पी देखील तुम्हाला हे पण घ्यायचं लॉंग टर्मसाठी, पण ते पण घ्यायचं. फंडामेंटल बी घ्यायचं ना, फंडामेंटल. हॅलो नमस्कार. कांबळे भाऊ सर बोलतो. ऍड व्हा ना ग्रुपला, आपण क्लास चालू आहे. हा का? रेकॉर्डिंग नाही केली वाटतं मॅडम. महत्वाचा विषय होता मध्ये लेक्चर शिकवत होते. रेकॉर्डिंग करत नाही कोणी, मॅडम पण नाही. मॅडम आहे जॉईन, पण काय माहिती रेकॉर्डिंग. मॅडम मी रेकॉर्डिंग चालू आहे का तुमचं? हो सर चालू आहे ना सर. ठीक आहे, ओके. उद्या टाकून द्या ग्रुपवर. भेटून जाईल का कृष्ण रेकॉर्डिंग? चालू चला ठीक आहे. ठीक आहे, ओके. तर प्रायव्हेट